अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूप चर्चा. घटक 1. अध्यापन प्रक्रिया सहज व सोपी व नैसर्गिक आहे. मानसशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती. मानस म्हणजे मन, मनाचे शास्त्र, शुद्ध अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र. 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते. मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात अरिस्टॉटल काळ म्हणजेच इसवी सन पूर्व 384 ते 322 पासून झाली. अरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्ववेत्ता. त्याने डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला. त्यात आत्म्यासंदर्भाचे विचार मांडले. व्याख्या बघूया. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. तसेच ग्रीक काळात आणखीन एक तत्त्ववेत्ता म्हणजेच प्लेटो यांनी रिपब्लिक ग्रंथ लिहिला. त्यात त्याने व्यक्तिभिन्नतेचा विचार मांडले. हे विचार मानसशास्त्राच्या अगदी जवळचे होते. ग्रीक तत्त्ववेत्त्याप्रमाणेच रोमन काळात क्विंटिलियन नावाचा शिक्षकतज्ज्ञ होऊन गेला. वक्ता तयार करायच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी. त्याने सांगितलेले सायकोलॉजी. ग्रीक शब्द सायको म्हणजेच आत्मा आणि लोगोस म्हणजे विचार. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. मॅकगिगल. तसेच मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय.